नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाच्या प्रवासावर निघालो आहोत. साताराकडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खंबाटकी घाटातील बहुप्रतीक्षित नवीन 3 पदरी 3 लेन बोगदा आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या आधुनिक बोगद्याचा संपूर्ण प्रवास आणि त्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हा नवीन 3 पदरी बोगदा 28 जानेवारीपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत कळीचा ठरला आहे. बोगदा केवळ रुंदच नाही, तर तो आधुनिक सुरक्षा यंत्रणांनी सज्ज आहे. यामध्ये उत्तम प्रकाश व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा विचार करण्यात आला आहे. साताराकडून पुण्याकडे जाण्यासाठी आपण ज्या बोगद्याचा वापर करत होतो, तो साधारणपणे सन 2000च्या आसपास बांधला गेला होता. बोगदा फक्त 2 पदरी होता, ज्यामुळे तिथे वारंवार वाहतूक कोंडी व्हायची आणि प्रवासाचा वेळ वाढायचा. पण आता हा नवीन 3 पदरी बोगदा सुरू झाल्यामुळे तो जुना 2 पदरी बोगदा कायमचा बंद करण्यात आला आहे. आता सर्व वाहतूक या नवीन मार्गावरून वळवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन बोगद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खंबाटकी घाटातील तीव्र वळणे आणि चढ उतार आता कमी झाले आहेत. 3 लेन असल्यामुळे अवजड वाहने आणि वेगाने जाणारी छोटी वाहने एकाच वेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतात. इंधनाची बचत तर होईलच, पण अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होणार आहे. जर तुम्ही साताऱ्याहून पुण्याला निघाला असाल, तर आता तुमचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे यात शंका नाही. पायाभूत सुविधांच्या बाबतीत हा एक मोठा महत्त्वाचा टप्पा आहे. हा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बोगद्याची भव्यता किती विलोभनीय आहे. जर तुम्हाला ही माहिती आणि आमचा हा प्रयत्न आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सुरक्षित राहा, सुरक्षित प्रवास करा. अशाच प्रकारे सर्व दिलेल्या माहितीला तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.